तू भगिनी, तू वीरांची माता, तू या जगाची विघ्नहर्ता. प्राचीन काळापासून शेतीचा शोध लागला. शेतकऱ्यांना शेतीचा शोध लागला. त्यामुळे शेतकऱ्यांना जमिनीचं महत्त्व कळलं. जमिनीचं मातृत्व कळल्यामुळे महिलांना ते सन्मान करू लागले. महिलांचा सन्मान केल्यामुळे महिलांची त्यांना किंमत नसल्यामुळे त्यांनी महिलांची पूजा आरती ही केले. त्यांना महिलांचा अर्थ कळला. सावित्रीबाई फुले जगाच्या पहिल्या मुख्याध्यापिका होत्या. त्यांनी मुलींसाठी खूप काही केले. मुलींसाठी त्यांनी पहिली शाळा काढली. तेव्हा त्यांना पहिल्या काळी खूप त्रास झाला होता. त्यांनी दगड शिंतोडे त्यांनी खूप काही सोसलं होतं मुलींसाठी त्यांनी काही केलं नसतं तर आज इथं या मुली बसल्या त्या इथपर्यंत पोहोचल्याच नसत्या. माझी आई बघते ना, रोज किती काम करते. काम करून घरी आल्यानंतर ना स्वयंपाक करावाच लागतो तिला. स्वयंपाक हा स्त्रीचा अधिकारच आहे. आपण नवऱ्याला बोललं भांडी घास तर आजी आजोबा बोलतात की ह्या मॉडर्न मुली बिघडल्या गेल्या, वाया गेल्या, त्यांना काहीच किंमत नाही. पुरुष भांडी घासू शकत नाहीत, महिलांनीच का काम करायची. महिला पण पुरुषांबरोबर काम करतच आहेत ना. महिलांनी स्वयंपाक केला नाही तर पुरुष उपाशीच राहतील. एक टाइम पुरुषांनी स्वयंपाक केला तर काही बिघडत नाही. महिला प्रत्येक गोष्टीत आहेत. महिला पोलीस मध्ये आहेत, मोठ्या ऑफिसरच आहेत. काही त्यांनी केले आहे. त्यांनी महिलांनी सगळं करायचं हे ठरवलं आहे का? नाही. पुरुष पण काम करतात ना, नाही म्हणत नाही. पुरुष काम करतात पण घरात आल्यानंतर त्यांना आराम भेटतो. तसं नाही. महिला कुठूनही आली तरी घरी आल्यानंतर तिला काम करावंच लागतं. माझी आई दिवस रात्र काम करते, घरी आल्यानंतर काम करावंच लागतं. माझ्या आईला बोललं कुठे बाहेर जायचं आहे तर माझी आजी बोलते की नाही जायचं, घरचं काम कोण करणार. ही आमच्या घरची परिस्थिती आहे. अशा किती परिस्थिती आहेत. त्यांनी काही केलं पाहिजे. सावित्रीबाईंनी खूप काही केलं आहे मुलींसाठी. दोन मिनिट 55 सेकंद. सांकेतिक कोड क्रमांक 47. तयार आहेस तू? रसिक श्रोते हो नमस्कार. भविष्याचा वेध घेण्याची प्रचंड दूरदृष्टी लाभलेल्या कोणत्याही देशातील कोणत्याही राष्ट्रपुरुषांचा किंवा समाज सुधारकांचा इतिहास बघितला तर मार्टिन ल्यूथर किंग यांच्यापासून ते महात्मा ज्योतिराव फुल्यांपर्यंत, मानवी स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते अब्राहम लिंकन यांच्यापासून ते राजर्षी शाहू महाराजांपर्यंत, वैश्विक समाजवादाचे जनक कार्ल मार्क्स यांच्यापासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत आणि अमेरिकन शिक्षण तज्ञ बुकर टी वॉशिंग्टन यांच्यापासून ते आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यापर्यंत प्रत्येक राष्ट्रपुरुषाला किंवा प्रत्येक समाज सुधारकाला, समाज व्यवस्थेला एक नवी दिशा, एक नवी दृष्टी आणि एक नवा विचार देण्यासाठी तावून सुलाखून निघालेल्या 52 कशी सोन्याप्रमाणे प्रखर अग्निदिव्यातून जावं लागतं. आणि मग काळ कितीही बदलला, वर्ष कितीही लोटली तरी त्यांनी मांडलेला मूल्य विचार वर्तमान समाज व्यवस्थेत
किंवा बदलत्या शिक्षण प्रवाहातही अखंड, अबाधित आणि त्रिकालाबाधित राहतो. अगदी हाच संदर्भ घेऊन आपणासमोर उभी आहे. रसिक श्रोते हो, नमस्कार. मी सांकेतिक कोड क्रमांक 47 अर्थातच आपणासमोर विषय मांडतीये रयत शिक्षण संस्थेचा मूल्य विचार आणि बदलती शिक्षण व्यवस्था. श्रोते हो, या देशातील शिक्षणाचा बदलता प्रवाह विचारात घेतला तर आपली भारतीय संस्कृती जितकी प्राचीन आहे तेवढीच आपली शिक्षण प्रणाली सुद्धा प्राचीन आहे. कारण भारतीय संस्कृती आणि भारतीय शिक्षण यांचं दैदिप्यमान दर्शन संपूर्ण जगाला घडवणारी प्राचीन विद्यापीठ म्हणजे नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला, नागार्जुन अशी अनेक नामांकित विद्यापीठ. त्यानंतर विकसित झाली ती गुरुकुल किंवा आश्रमकालीन शिक्षण पद्धती, मग बौद्धकालीन शिक्षण प्रणाली, मध्ययुगीन कालखंडातील शिक्षण पद्धती, ब्रिटिशकालीन शिक्षण प्रणाली आणि त्यानंतर सुरू होते ती स्वातंत्र्योत्तर कालखंडातील शिक्षण पद्धती. श्रोतेहो, स्वातंत्र्योत्तर काळात भारत सरकारनं इथल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी 1948 मध्ये राधाकृष्ण आयोगाची नेमणूक केली. 1964 मध्ये डॉक्टर कोठारी आयोगाची नेमणूक केली. 1968 मध्ये पहिलं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर करण्यात आलं. 1986 मध्ये राजीव गांधी सरकारनं दुसरं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर केलं. 1992 मध्ये पुन्हा सुधारित राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर करण्यात आलं आणि त्यानंतर तब्बल 28 वर्षांनी म्हणजे 2020 साली सध्याचं नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर करण्यात आलं. मग श्रोतेहो, या साऱ्या बदलत्या शिक्षण व्यवस्थेची नेमकी उद्दिष्ट तरी काय होती आणि या साऱ्या दीर्घ प्रवासात शिक्षण तज्ञांच्या किंवा विचारवंतांच्या स्वप्नातील विद्यार्थी खरंच घडला का, या प्रश्नाचं उत्तर शोधताना आपल्याला कर्मवीरांच्या रयत शिक्षण संस्थेनं दिलेल्या मूल्य विचारांपर्यंत यावं लागतं. कारण प्राचीन काळातील ज्ञानार्जनासाठी शिक्षण, विद्यार्जनासाठी शिक्षण किंवा चारित्र्य संवर्धनासाठी शिक्षण हा शिक्षणाचा विशुद्ध अपवाद सोडला तर सध्याच्या आधुनिक कालखंडातील शिक्षण पद्धतीची मूल्य आता खूप बदलत चालली आहेत. कारण करिअर, कोटा, पर्सेंटेज, पॅकेज आणि डोनेशन हे आता परवलीचे शब्द झाले आहेत. करिअर घडवण्याच्या जीवघेण्या स्पर्धेत विद्यार्थ्यांचा जीव अक्षरशः गुदमरतो आहे. देशातील उच्च कोटीचे तंत्रज्ञ, अभियंते आणि डॉक्टर्स होऊ पाहणाऱ्या आणि राजस्थान मधील कोटा या शहरात जाऊन जेई, IIT, नीट यासारख्या अनेक स्पर्धात्मक प्रवेश परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या तब्बल 95 विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या प्रचंड तणावातून आणि मानसिक नैराश्यातून आत्महत्या करून आपल्या जीवनाचा शेवट केला. श्रोतेहो, या साऱ्या विदारक पार्श्वभूमीवर पुनश्च एकदा विचारात घ्यावा लागतो तो कर्मवीरांच्या रयत शिक्षण संस्थेनं दिलेला मूल्य विचार. कारण 10+2+3 असा जुना पॅटर्न बदलून 5+3+3+4 असा बदलत्या शिक्षण व्यवस्थेचा जर नवा पॅटर्न असेल तर स्वावलंबन अधिक स्वाभिमान अधिक स्वाध्याय अधिक स्वातंत्र्य असा रयत शिक्षण संस्थेचा माणूस घडवणारा आणि संपूर्ण जगाला मूल्यांची शिकवण देणारा वैश्विक पॅटर्न आहे. कारण श्रोतेहो, एकीकडे परीक्षेतील अपयशाच्या भीतीनं विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण वाढत चालल्यामुळं बोर्ड परीक्षाच रद्द करू पाहणारी बदलती शिक्षण व्यवस्था असेल तर दुसरीकडे अरे देवानं तुम्हाला धडधाकट शरीर दिलंय, 2 हात दिले आहेत, कष्ट करा, घाम गाळा, अंग मेहनत करा. कारण घाम गाळल्याशिवाय बुद्धीला धार चढत नाही आणि श्रम केल्याशिवाय मायभूमीचं पांग फिटत नाही असा रयत शिक्षण संस्थेचा मूल्याधिष्ठित शिक्षण विचार आहे. कारण प्राचार्य शिवाजीराव भोसले, बॅरिस्टर PG पाटील, प्राचार्य शंकरराव खरात, डॉक्टर दत्ताजीराव साळुंखे असे महाराष्ट्रातील अनेक विद्यापीठांचे भावी कुलगुरू घडले ते कर्मवीरांच्या रयत शिक्षण संस्थेनं दिलेल्या मूल्य विचारांमुळे. थोडक्यात श्रोते हो, शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य, कुलगुरू, लेखक, कवी, साहित्यिक, विचारवंत, डॉक्टर्स, अभियंते, शास्त्रज्ञ, संशोधक इतकंच नव्हे तर आमदार, खासदार, मंत्री असे नव महाराष्ट्राचे आणि नव भारताचे अनेक शिल्पकार घडले ते कर्मवीरांच्या रयत शिक्षण संस्थेनं दिलेल्या मूल्य विचारांमुळे. मग काय होता तो मूल्य विचार तर
स्वावलंबी शिक्षण हेच आमचं ब्रीद आणि घामानं डबडबलेलं शरीर हाच खरा अलंकार. अगदी हीच प्रेरणा घेऊन माझ्या संस्थेतील कोष्ट्याचा मुलगा कोलंबस झाला पाहिजे, विणकऱ्याचा मुलगा शेक्सपियर झाला पाहिजे, शेतकऱ्याचा पोरगा होमर बनला पाहिजे आणि पाथरवटाचा पोरगा सॉक्रेटिस झाला पाहिजे. अशी अनेक नररत्ने माझ्या शिक्षण संस्थेतून तयार होतील आणि उद्याचा महाराष्ट्र आणि उद्याचा भारत घडवतील असा रयत शिक्षण संस्थेचा अत्यंत प्रेरणादायी विचार होता. श्रोतेहो, शेवटी वसतिगृह चळवळीच्या किंवा कंवा आणि शिका या योजनेच्या माध्यमातून कष्टाला, घामाला आणि श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देणारा, एकाच वेळी विद्यार्थ्यांचं मन, मेंदू आणि मनगट बळकट करणारा, विद्यार्थ्यांवर चारित्र्य संपन्नता, नैतिक मूल्ये, सदाचार, सचोटी, प्रामाणिकपणा अशा अनेक मूल्यांची शिकवण घडवून त्यांच्या व्यक्तिमत्वाची अंतर्बाह्य जडणघडण करणारा विचार म्हणजे रयत शिक्षण संस्थेचा मूल्य विचार. आणि आजच्या बदलत्या शिक्षण व्यवस्थेला रयत शिक्षण संस्थेनं दिलेला हा मूल्य विचारात घेतल्याशिवाय पुढे जाताच येणार नाही असं माझं अत्यंत नम्र, प्रामाणिक पण तितकंच ठाम मत आहे. मनपूर्वक धन्यवाद. 6 मिनिटं 32 सेकंद. पुढील सांकेतिक कोड क्रमांक 50. आभाळाचा कागद केला, समुद्राची शाई केली. अण्णा, तुमचं कर्तृत्व लिहिण्यासाठी सगळं काही कमीच पडते. कसं काय हो अण्णा, कसं काय हो अण्णा, तुमच्या या वटवृक्षाखाली आम्ही सर्वजण आज सगळे फळं म्हणून जमलो आहोत. कसं काय हो अण्णा, आज तुम्ही या वाढवलेल्या वटवृक्षाला इतकी छान सुंदर फुलं लागली आहेत. कसं काय हो अण्णा, तुमच्या या फळांचा स्वाद आज गगनापर्यंत पोहोचला आहे, ज्याचा स्वाद आज गगनापर्यंत येत आहे. सर्वत्र आज फक्त रयत शिक्षण संस्था, रयत शिक्षण संस्था म्हणू लागले आहेत. कमवा आणि शिका, कमवा आणि शिका ही तुम्ही आम्हाला मूल्य विचार शिकवून गेला. कमवा आणि शिका हे आज तुम्ही आम्हाला मूल्य विचार शिकवून गेला. अण्णा, तुमच्या मूर्तीस मानवंदना करते आणि रयत शिक्षण संस्थेचे मूल्य विचार आणि बदलती शिक्षण व्यवस्था आजच्या 19व्या शतकात आज आपण पाहतो शिक्षण हे खूपच वाईट विचाराकडे निघाले आहे. शिक्षण हे खूपच वाईट विचाराकडे निघाले आहे. आज बघतो प्रत्येक कॉलेजमध्ये राजकारणच चालत आहे. पण अण्णा, तुमच्या रयत शिक्षण संस्थेच्या जितक्या काही शाखा आहेत तिथे कुठेही आपण पाहतो की तिथे कुठेही आज आपण राजकारण चालत नाही. अण्णा, तुमचे विचारच इतके थोर होते की आज मुलांना स्वतः झडून घोगडून त्यांना पाय आपटून शिकावं लागतं. त्याशिवाय शिक्षणाची ओढ निर्माण होत नाही. तुम्ही आम्हाला शिक्षण मंत्र दिला, तो म्हणजे बहुजनांच्या कल्याणासाठी, त्यांच्या प्रगतीसाठी. आज मुले आपण पाहतो गरीब मुलांना शिकता येत नाहीये, त्यांना शिक्षणाचं महत्वही कळत नाहीये. आज तुम्ही खेड्यापाड्यातली मुलं आज तुम्ही एका बेंचवर बसवली. आज जाती धर्मातली मुले तुम्ही आज एकत्र केली. सर्व जाती धर्मातली मुले आज एकत्र येऊन इथे शिक्षण घेत आहेत. कुठेही पाहायला भेटले नाही असं या तुमच्या रयत शिक्षण संस्थेमध्ये पाहायला भेटतं. कुठेही पाहायला भेटत नाही असं या तुमच्या रयत शिक्षण संस्थेमध्ये पाहायला भेटताना तुम्ही आम्हाला पुढे जावा, मी तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही आम्हाला पुढे जावा, मी तुमच्या पाठीशी आहे. बाळांनो, फक्त तुम्ही तुमच्या हिमती उभं राहा.
बाळ तुम्ही फक्त तुमच्या हिमतीवर उभं राहा. आपण शिक्षण घेत आहोत. शिक्षण किती प्रकारचं झालं आहे. आपले विचार या शिक्षणामुळे पुढे जात आहेत. खरंच शिक्षण अण्णांनीच द्यावं. खरंच शिक्षण अण्णांनीच द्यावे. का फक्त हे शिक्षणाचे मंत्र त्यांनीच द्यावे. का फक्त हे शिक्षणाचे मंत्र त्यांनीच द्यावे. घरामध्ये आपण पाहतो मतभेदाचा विचार सतत रात्रंदिवस चालू असतो. घरामध्ये आपण विचार पाहतो मतभेदाचा. एका मुलीतून एका मुलात किती मतभेद केला जातो. एका मुलीतून एका मुलात किती मतभेद केला जातो. विषयांवरती किती चर्चा केली जाते. पण ते सगळे विषय जर कुठे धुवून टाकायचे असतील तर ते म्हणजे शिक्षण. आपल्या शिक्षणामुळे आपले नवीन विचार निर्माण होतात. आपल्या शिक्षणामुळे आपली नवीन प्रगती होते. आज जर घरात पैसा येत असेल तर त्यासाठी शिक्षण महत्वाचं आहे. आज जर आपल्याला काही शिकायचं असेल त्यासाठी शिक्षण महत्वाचं आहे. काही जरी करायचं म्हणलं तर त्यासाठी शिक्षण हा शब्द खूप महत्वाचा आहे. आणि ते वृत्तरक्षक अण्णांनी लावले. आणि आज आपण त्यांच्या बघतो किती फांद्या फुटल्या आहेत. मुले इथे येऊन बोलण्यासाठी त्यांना प्रेरणा देणारे त्यांचे शिक्षक असो, त्यांनाही काहीतरी करून इथे यावं लागलं असेल. सर्व मुलांना एकच सांगणार आहे. अण्णांनी केलेल्या या वटवृक्षाचा आपण जर सावली बनत असो किंवा आपण जर त्या सावलीखाली वाढत असो तर सर्वांनी प्रथमतः अण्णांचे मनपूर्वक आभार मानले पाहिजे. अण्णांनी त्यांच्या विचारामुळे या खूप मोठ्या वृक्षाखाली आपल्याला अशी जागा दिलेली आहे की तिथून आपण गगनात नव्हे तर कुठेही भरारी घेऊ शकतो. अण्णांच्या या थोर विचाराला मी प्रणाम करते. अण्णा म्हणत होते शिका, घडा, स्वावलंबी व्हा, त्याशिवाय तुम्हाला शिक्षणाचे महत्त्व कळणार नाही. अण्णा म्हणत होते शिका, घडा, स्वावलंबी व्हा, त्याशिवाय तुम्हाला शिक्षणाचे महत्त्व कळणार नाही. शिक्षणाशिवाय तुम्हाला पर्यायच नाही. बाहेर कुठेही जावा तुम्ही काय करता हा पहिला प्रश्न विचारला जातो. बाहेर कुठेही जावा तुम्हाला पहिला प्रश्न विचारला जातो तुम्ही काय करता, तुमची डिग्री काय आहे, तुमचे सर्टिफिकेट पाहिले जातात. तेव्हाच तुमची क्वालिटी ठरवली जाते. पण या संस्थेत असं नाहीये. या संस्थेत तुम्ही काय करता, तुम्ही किती कमवता याच्यावरती आहे. तुमचे विचार काय आहेत ते याच्यावरती आहे. अण्णांनी फक्त एकच शिकवलं आहे की तुम्ही संघटित व्हा आणि सगळे नेते बनून चाला. एकच नेता नसतो रे, अनेक नेते असतात रे. त्यातूनच आपल्याला जर बाहेर पडायचं असले तर चमकावं लागतं. आज अनेक संस्था आहेत रयत संस्थेसारख्या. पण जर सगळीकडे चमकणारी संस्था असेल तर ती आपल्या अण्णांची आहे. अण्णा तुम्ही आम्हाला खूप काही शिकवून दिले. शिकवून गेला. तुमच्या मूर्तीस आम्ही समोर ठेवतो. शिक्षणाचे धोरण आम्ही चालू करतो. NSAP न्यू एज्युकेशन पॉलिसीनुसार आपण पाहतो शिक्षणाचे स्वरूप खूप बदलत आहे. त्या स्वरूपानुसार विद्यार्थी सुद्धा पुढे जात आहे. पण ती न्यू एज्युकेशन पॉलिसी काही वर्षापूर्वी जेव्हा अण्णांचे विचार होते तेव्हा अण्णा ते सांगून गेले की असं करा, अशाने असं होईल, असं केल्याने असं होतं. आणि ती आता अंमलात आणली जाते ज्याचा विचार हजारो वर्षापूर्वी अण्णा करून गेले ते आता अंमलात आणली जाते. म्हणजे विचार करा ह्या वृक्षाला मातीत रवण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागली असेल. अण्णा खरंच तुमची मूर्ती खूपच महान होते. मानवंदना सारखी करते तुम्हाला. कारण आज तुम्ही आम्हाला हे व्यासपीठ उभे करून दिले. अण्णा तुमच्यासारखे जर वडील लाभले आम्हाला, आम्ही कशाला हे व्यासपीठ बघू. चार भिंतींच्या आत राहणाऱ्या मुली आज तुम्ही बाहेर काढल्या आणि कितीतरी लोकांच्या पुढे जाऊन आम्हाला उभे केले. आज तुम्ही आम्हाला उभे केले. अण्णा तुमचे विचार थांबवण्यासारखे नाहीत. पण मी इथेच थांबते. जय हिंद, जय कर्मवीर. 7 मिनिट 9 सेकंद. पुढील स्पर्धक कोड क्रमांक 40. नाही 40 आहे ना. पुढील
स्पर्धक कोड क्रमांक 41. Five plus two. 5 star. एक्स्ट्राचे 15 सेकंद द्यायचे नाही का? एक्स्ट्राचे 15 सेकंद नाही येत. 3-4 सेकंद घेऊ शकतो समोर एक वाक्य शेवटचं ठीक आहे. आपला जन्म आपल्या भाषेत होतो, त्यामुळे शब्द ही आपल्याला आयतीच लागलेली देणगी आहे. दररोजच्या सरावानं आपण तिचा वापर करायला शिकतो. वापरानं सर्वसाधारण आणि ढोबळपणे आपल्याला त्याचे अर्थ प्राप्त व्हायला लागतात आणि हे अर्थ प्राप्त होत असताना दररोजच्या जीवनातील आपली गरजही भागायला लागते. मग शब्दांची काळजीपूर्वक निवड आणि अर्थछटांचा काटेकोरपणे वापर याची दररोजच्या जीवनामध्ये फार मोठी अपेक्षाही नसते आणि गरजही नसते. मग शब्द आणि त्याचा अनवट अर्थ हे ज्यावेळी जिवंत प्रत्ययाला यायला लागतात त्यावेळी या शब्दांना अर्थ नसतो, पण शब्द ऋषी हे त्यांच्या आचरणाने आणि चिंतनाने या शब्दांच्या पाठीमागं स्वतःचं अस्तित्व निर्माण करायला लागतात आणि त्यांचं अस्तित्व उभं करत असताना या शब्दांना अर्थ प्राप्त होतो. मग प्रश्न एवढाच उरतो की या आजकालच्या तांत्रिक आणि यांत्रिकी शब्द वापरायच्या दिवसांमध्ये शब्दांच्या काटेकोरशी किंवा शब्दांना कटिबद्ध करण्याची चैन किती जणांना परवडेल आणि ज्यांना ती परवडते त्यांना तसं ती इच्छा असते का? तर हो, मराठी साहित्यामध्ये अशी इच्छा असणारी माणसं होऊन गेली आणि या माणसांच्या अंतःकरणाच्या उगमाच्या झऱ्यांचा जर शोध घ्यायचा झाला तर आपल्याला उगमापाशी जाण्याशिवाय पर्याय नसतो आणि उगमापाशी जायचं म्हणून भुई आणि नभाला चैतन्य देणारा रानकवी यांची कथा आज मी आपणासमोर मांडण्यासाठी उभी आहे. नमस्कार, मी स्पर्धक कोड क्रमांक 41 आपणासमोर विषय मांडते भुई आणि नभाला चैतन्य देणारा रानकवी नादो महानोर. भुई आणि नभ या शब्दांचा ज्यावेळी मी विचार करायला लागते त्यावेळी भुई हा शब्द मला महत्वाचा वाटायला लागतो, कारण भेगाळलेल्या भुईमध्ये सुकाळाची स्वप्न पाहणाऱ्या ह्या शेतकऱ्यांचा देश आणि या शेतकरी या शेतीमध्ये पीक पिकवतो, जमिनीची ओटी भरतो आणि पसा भरून धान्य त्या जमिनीकडून घेतो. हा उबाळा फक्त शेतकऱ्याकडे असतो, पण प्रत्येकच शेतकऱ्याला शब्दांशी खेळ करत साहित्य निर्माण करता येतं असं नाही आणि म्हणून अशी साहित्य निर्माण करणारी माणसं सुद्धा काही घडून जातात. त्याच साहित्यिकाची कथा दिल्लीमधून यशवंतराव चव्हाण हे ज्यावेळी जळगावमध्ये आले होते त्यावेळी अजिंठ्याच्या खोऱ्यामध्ये शब्दांची शब्दपेरणी करत मराठी साहित्यामध्ये आपली मुसाफिरी करणारा एक रानकवी तिथे वावरत होता. त्यावेळी यशवंतराव म्हणाले की मला त्या कवीला भेटायचं आहे, ते खूप छान कविता करतात. त्यांनी त्या कवीचं वर्णन सुद्धा केलं, पण त्यांना त्या कवीचं नाव माहित नव्हतं. अर्थात त्या कवीचं नाव म्हणजे नारायण धोंडो महानोर म्हणजेच नादो महानोर. वयाच्या 18व्या वर्षी शेतीशी जडलं गेलेलं प्रेम हे मातीशी जडलं गेलं आणि जमिनीची आणि शेतीची कूस जिवंत ठेवण्यासाठी या माणसानं शेतीमध्ये प्रयोग करायला सुरुवात केली. शेतीच्या प्रयोगाला मातीच्या प्रयोगाची जोड मिळाली आणि त्यांनी या महाराष्ट्राच्या पाणलोट विकास क्षेत्रामध्ये आपली पावलं उजळली आणि भुईला नभाला चैतन्य देण्याचं काम केलं. मग हे काम करत असताना त्यांनी कधीही लोकांमध्ये राहून चांडाळ चौकडी गप्पा मारण्याऐवजी निसर्गात राहून झाडांशी गप्पा मारायचं ठरवलं. त्यांनी निसर्गानं दिलेलं देणं आणि निसर्गाशी असलेलं आपलं नातं हे जिवंत ठेवण्यासाठी त्यांच्या पळसखेड या खेड्यामध्ये पाणी अडवा आणि पाणी जिरवा ही योजना जिवंत केली आणि पळसखेडच्या त्या भुईला चैतन्य देण्याचं काम केलं. त्यांची पुस्तकं वाचून मुंबई पुण्यामधल्या ज्या लोकांची मातीशी असलेली नाळ तुटली गेली होती त्यांच्या कविता ऐकून ती नाळ पुन्हा जोडण्याचं काम महानोरांच्या कवितांनी केलं. महानोर हे काय करायचे तर रानावनात फिरत असताना सोबत जे जे काही घडत आहे त्यांना शब्दबद्ध करायचे आणि कविता करायचे. त्यांच्या कवितांचं एक वैशिष्ट्य होतं की त्यांच्या कविता ह्या कधीच त्यांच्यापुरता मर्यादित राहिल्या नाहीत, तर त्यावेळी ज्या मराठी साहित्यात आल्या, मराठी चित्रपट सृष्टीमध्ये आला त्यावेळी त्यांच्या कवितांना डोक्यावर घेण्याचं काम हे संपूर्ण महाराष्ट्रानं केलं. ज्यावेळेस महानोरांची चित्रपट सृष्टीमधील गाण्यांचा मी विचार करायला लागते त्यावेळेस जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजतो, मी रात टाकली मी कात टाकली, मी या फाटक्या संसाराची लाज राखली. ही गाणी महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली आणि महानोर सुद्धा महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले. मग महानोरांच्या याच गुणवत्तेची कथा ऐकून स्वतः संगीत क्षेत्रातील दिग्गज ज्यांना मानलं जातं त्या लता मंगेशकरांनी हट्ट धरला की मला
आहेत. आणि मग चिंब पावसानं रान झालं अभागानी हे गीत ज्यावेळी लता दिदींनी गायलं त्यावेळी संपूर्ण मराठी साहित्य क्षेत्रातलं आणि मराठी चित्रपट सृष्टीचं अवकाश व्यापून टाकण्याचं काम नादो महाराजांनी केलं. मग या लता दिदींच्या उपकाराची परतफेड महाराजांनी कशी केली असेल तर त्यांनी शेतीमध्ये प्रयोग करत असताना स्वतः संशोधित केलेल्या सीताफळाला लताफळ हे नाव दिलं आणि लता दिदींना अजरामर करण्याचं काम केलं. अजिंठ्यामधल्या अद्भुत लेण्यांच्या निर्मितीला काही शतकं उलटून जातात तोपर्यंतच त्याच तिथल्याच मातीमध्ये एक रानकवी जन्माला यावा ही खरंच एक अभूतपूर्व गोष्ट आहे. आणि म्हणूनच त्या मातीतला आवाज उजागर करण्याचे नादो महाडो हे रानकवी ठरले. त्यांचा अजिंठ्याचा पाया फाटा हा स्वरूप कायमस्वरूपी राहिला. मग त्यांच्या अजिंठ्यामधल्या मातीतल्या शेतीतल्या आणि विकासाच्या आणि निसर्गाच्या कविता ह्या ज्यावेळी मराठी साहित्य क्षेत्रातल्या माणसांपर्यंत येऊन पोहोचल्या त्यावेळी त्यांनी नभ आणि आकाश यांना जोडण्याचं काम केलं. आणि म्हणूनच नभ आणि भुईला जोडणारा हा रानकवी ठरला. शांताबाई, गदी माडगुळकर आणि महानोर यांच्या तिघांबद्दल एक साम्य आहे की त्यांनी कधीही लिखाण करताना मराठी वाङ्मयाशी आणि मराठी साहित्याशी कधीही तडजोड केली नाही. म्हणजेच आजपर्यंत जर मराठी सृष्टीमध्ये राजकारणामध्ये आणि साहित्य क्षेत्रामध्ये ग्लॅमरस चेहरा म्हणून फक्त गदी माडगुळकरांना ओळखलं जातं पण त्यानंतर महानोरांना ओळखण्यात आलं. म्हणून संसदेमध्ये 12 वर्ष काम करत असताना सुद्धा त्यांनी मातीशी असलेली नाळ कधीही तुटू दिली नाही. आणि त्या साहित्य क्षेत्रात नभावर पोहोचलेल्या माणसानं भुईला नभाकडे नेण्याचं काम केलं आणि म्हणून त्यांना आज या साहित्य क्षेत्रात एवढं ओळखलं जातं. त्यांच्या कवितांची शैली ही जबरदस्त होती आणि त्यांची निसर्गाची होती. त्यामुळे त्यांच्या कवितांच्या संवेदना ह्या बोलक्या होत्या, अश्वत्थामाच्या जखमेसारख्या भळभळत्या होत्या. शेवटी या विषयाचा शेवट करत असताना आणि महानोरांना आदरांजली श्रद्धांजली वाहत असताना त्यांच्याच भाषेत एवढंच म्हणेन, या नभाने या भुईला दान द्यावे, या मातीतून चैतन्य गावे, या नभाने या भुईला दान द्यावे, या मातीतून चैतन्य गावे. कुठली आज पुण्याई इतकी शेती फळाला, जोंधळ्यांनी चांदण्यांना लकडून जावे, जोंधळ्यांनी चांदण्यांना लकडून जावे. मनःपूर्वक धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कर्मवीर. 6 मिनिट 20 सेकंद. स्पर्धक कोड क्रमांक 27. सर्वप्रथम सन्मान्य व्यासपीठासमोरील मान्यवर, इथे जमलेला शिक्षक वर्ग आणि माझा मित्र परिवार, तसेच राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ, स्त्री शिक्षणाच्या अध्यक्रांतिकारक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, स्त्री शिक्षणासाठी, स्त्री सन्मानासाठी, तर स्त्री हक्कासाठी ज्या प्रत्येक माऊलीने आजपर्यंत लढा दिला त्या प्रत्येक माऊलीला, रणरागिणीला, आदिशक्तीला माझा मानाचा मुजरा. अहो, झोपेचं सोंग घेतलेल्याला उठवावं कसं, झोपेचं सोंग घेतलेल्याला उठवावं कसं, तर फेरेपणाचा ढोंग घेतलेल्याला सुनवावं कसं, झोपेचं सोंग घेतलेल्याला उठवावं कसं, तर फेरेपणाचा ढोंग घेतलेल्याला सुनवावं कसं. भारतातील स्त्रीचं महत्व पटवून द्यावं कसं, भारतातील स्त्रीचं महत्व पटवून द्यावं कसं, तर कधी न कमी पडता लढावं कसं, तर कधी न कमी पडता लढावं कसं. प्रत्येक पुरुषाला करून उरावं कसं, प्रत्येक पुरुषाला करून उरावं कसं, तर एक बाई पण म्हणून बाईने जगावं कसं, तर एक बाई पण म्हणून बाईने जगावं कसं. म्हणूनच मी 27 या कोड क्रमांकाची विद्यार्थिनी तुमच्या समोर विषय मांडते. बाई पण खरंच भारी आहे का. आज नसती जिजाऊ तर घडला नसता शिवा, आज नसती जिजाऊ तर घडला नसता शिवा, आज नसती भीमाई तर घडला नसता भीमा, आज नसती भीमाई तर घडला नसता भीमा. जर नसतीच सावित्री तर मिळाला नसता स्त्री शिक्षणाचा धडा, जर नसतीच सावित्री तर मिळाला नसता स्त्री शिक्षणाचा धडा. तिच्यामुळेच तर आज आम्हाला मिळाला स्त्री शिक्षणाचा सडा, स्त्री शिक्षणाचा सडा. श्रोते, सावित्रीबाई फुले या कोण होत्या, त्यांना समजून कसं घ्यावं हा प्रश्न प्रत्येकाच्या डोळ्यासमोर उभा राहतो. पण त्याच वेळी माझ्या मनात एक विचार होतो, सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला, त्या स्त्री शिक्षणासाठी लढल्या. हे लिहायला वाचायला खरंच खूप सोपं आहे, पण सावित्रीबाई फुले या कोणत्या परिस्थितीमध्ये शिकल्या, त्यांनी हे कार्य कोणत्या परिस्थितीमध्ये केलं याचा प्रत्यक्ष आढावा घेणं खरंच खूप कठीण आहे. श्रोते हो, आजचा काळ इतका वाईट बनला आहे की त्याला मुलगी नको तर कोण हवं,
आपल्या पोटात नवजीवाला जन्म देऊ शकते, जे आपल्या उदरात एक नवीन जीव वाढवू शकते. जगातल्या सर्वात भयंकर वेदना, भयंकरातल्याही भयंकर वेदना जी स्त्री सहन करू शकते ती मुळातच स्ट्रॉंग असते, ती मुळातच सक्षम असते. पण अचानक असं काय झालं की तीच सक्षम स्त्री आज इतकी दुबळी मांडली आहे की तिच्यासाठी अशा भव्य स्पर्धांमध्ये बाईपण हा एक विषय निवडावा लागतो, की तिच्यासाठी अशा भव्य स्पर्धांमध्ये बाईपण हा एक विषय निवडावा लागतो. स्त्री हा एक भारतीय संस्कृतीचा कणा आहे. स्त्री हा एक भारतीय संस्कृतीचा कणा आहे. कधीही न सुटलेल्या जो कोडे म्हणजे स्त्री, कधीही न सुटलेल्या जो कोडे म्हणजे स्त्री. अध्यात्माची एक सुंदर निर्मिती म्हणजे स्त्री, अध्यात्माची एक सुंदर निर्मिती म्हणजे स्त्री. मान्य आहे हलवी असते ती, मान्य आहे हलवी असते ती, पण प्रत्येक परिस्थितीत खंबीर असते ती, पण प्रत्येक परिस्थितीत खंबीर असते ती. घड्याळाच्या काठावर सुरू असते रोजच कसरत, घड्याळाच्या काठावर सुरू असते रोजच कसरत, पण तरीही न थकता सारं सावरून घेणारी असते ती, पण तरीही न थकता सारं सावरून घेणारी असते ती. पण तरीही न थकता सारं सावरून घेणारी असते ती. हसरे दिसते अंगण तिच्याच अस्तित्वाने, हसरे दिसते अंगण तिच्याच अस्तित्वाने, हसरे दिसते अंगण तिच्याच अस्तित्वाने. चार भिंतींना घर पण येते तिच्याच रूपाने, चार भिंतींना घर पण येते तिच्याच रूपाने. डॉक्टर बाबासाहेबांनी एक गोष्ट सांगून ठेवली आहे, तोच देश खरा प्रगत होतो ज्या देशामधल्या स्त्रिया प्रगत होतात. पण त्या स्त्रिया प्रगत होतात म्हणजे नेमकं काय आणि प्रगत म्हणजे काय? एखादी स्त्री ही किती कमवते हे महत्वाचं नाही, तर त्या स्त्रीला किती खर्च करायचा अधिकार आहे हे महत्वाचं मानलं जातं. आणि हे ज्या देशामध्ये होतं तो देश खरा प्रगतशील असतो. लाटा हजारो असतात, लाटा हजारो असतात, पण त्या लाटांना भेटून जाणार जो असतो ना तो खरा शूरवीर असतो. मी एक स्त्री, एक बाई बनेन, डॉक्टर बनेन, वकील बनेन, लेख तर बनेन आई. मी एक स्त्री, एक बाई बनेन, डॉक्टर बनेन, वकील बनेन, लेख तर बनेन बाई. समोरून लाखो आल्या तरी, समोरून लाखो आल्या तरी हाती घेई तलवार आई, हाती घेई तलवार आई. वेळ पडताच जीव घेई तर वेळ पडताच जीव देई आई, वेळ पडताच जीव घेई तर वेळ पडताच जीव देई आई. अशीच झाशीची राणी बनण्यासाठी जन्म घे तू बाई, अशीच झाशीची राणी बनण्यासाठी जन्म घे तू बाई. फक्त गरज आहे एका पुढाकाराची, आता फक्त गरज आहे ती एका पुढाकाराची. अशक्य गोष्ट ही शक्य करण्याची ताकद आहेस तू, अशक्य गोष्ट ही शक्य करण्याची ताकद आहेस तू. आता मागे फिरून बघू नको, आता मागे फिरून बघू नको. कमरेला खोच पदर तू, कमरेला खोच पदर तू. रूपावर दे बांगड्यांना तू, रूपावर दे बांगड्यांना तू. आता फक्त पुढे चाल तू, आता फक्त पुढे चाल तू. एवढं बोलताना मी या व्यासपीठावरून रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कर्मवीर, भारत माता की जय. 6 मिनिट 42 सेकंद. पुढील स्पर्धक कोड क्रमांक 28. स्पर्धकांना सूचना आहे की स्टेजवरती आल्यावर माईक व्यवस्था जरी बघितली तरी आपण बोलताना आपला आवाज माईक कडून फटणार नाही, यासाठी थोडंसं अंतर ठेवूनच बोलावं. तयार आहेस तू? आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर समोर असलेले सर्व मान्यवर आणि येथे जमलेल्या माझ्या रसिक श्रोते हो, मी कोड क्रमांक 28 आपणासमोर विषय मांडत आहे की विकसित भारतात शेतकऱ्याचे भवितव्य. विकसित भारतात शेतकऱ्याचे भवितव्य. विकसित म्हणजे काय? नेमका आता या राजकर्ते किंवा समाज सुधारक किंवा अन्यथा म्हणता आपण की सत्ताधारक लोक जी विकसित भारताची जी व्याख्या मांडतात ती व्याख्या कशाप्रमाणे मांडतात, तर ती व्याख्या मित्र अशी मांडतात ती की माझ्या देशात की आतापर्यंत शेती व्यवसायासाठी कर्ज मिळतं किंवा शेती व्यवसायासाठी उद्योजकांसाठी वेगवेगळे कर्ज मिळतात किंवा माझ्या देशात फलायन केलं जातं किंवा माझ्या देशात आयात निर्यात किती आहे किंवा माझ्या देशात काय चालू आहे आणि सध्याची घडामोडी काय आहे. आणि तसेच मला मुख्य विषयावरती बोलायचं म्हणलं तर हाच जो शेती प्रधान देश जो आहे, जो कृषी प्रधान जो देश आहे, हा देश एका बाजूला सांगतो की माझा देश इथं आहे, माझा देश तिथं आहे. माझ्या देशात वेगवेगळे उपक्रम राबवले जातात, चंद्रयान सोडले जातात आणि चंद्रयान सोडते वेळी किंवा संसद भवन बांधते वेळी
त्याच वेळी पूजा अर्चा केली जाते आणि नरेंद्र दाभोळकर सारख्या विचारवंतांना कुठेतरी बाजूला सारलं जाते आणि त्यानंतर पुढे जाऊन हा देश असंही सांगतो की माझ्या देशात शेतकरी भरपूर प्रगतीवर आहे आणि शेतकरी प्रगतीवर आहे हे दाखवण्यासाठी तो दूरदर्शनवरती शेतकऱ्याच्या हातात एक पंप आणि त्याच्या एका बाजूला शेतकऱ्याची मशागत केलेली शेती आहे ती दाखवतो आणि सांगतो की बघा माझा देश आणि माझ्या देशातला शेतकरी प्रगत आहे. पण त्या राज्यकर्त्यांना आणि पुढारकर्त्यांना कोण सांगेल कोण सांगेल त्या मीडियावाल्यांना कोण सांगेल की या आणि बघा माझ्या शेतकऱ्याच्या झोपडीत कधीतरी झाकून त्याची आई अजूनही वातीतला दिवा वापरते. काय करावं या देशाचं, कसं वागवावं भवितव्य, कसं सांगावं मी स्टेजवरती राहून या शेतकऱ्याचं भवितव्य काय वाटतं मित्रमंडळी हो तुम्हाला की शेतकऱ्याचं भवितव्य खरोखर आज विकसित भारतात